ठाणे टीडीआर प्रकरणी आता न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचं समजतंय. के कुमार यांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. वनविभागाची जमीन पुन्हा वनविभागाला मिळायला हवी, खासगी व्यक्तीला टीडीआर मिळायला नको अशा आशयाची ही याचिका त्यांनी आता दाखल केल्याची माहिती मिळतेय. अभी मेरा स्पेशल लीव पिटिशन सुप्रीम कोर्ट में हमने फाइल किया है, फाइलिंग हो गया, मेरा फाइलिंग नंबर भी मिल गया मेरे को. इसमें सबसे बड़ी बात है कि ये स्टोरी है 2018 की. 2018 में बॉम्बे हाई कोर्ट में रिट पिटिशन फाइल हुआ था. ये जमीन एक्चुअल में फॉरेस्ट का था, लेकिन फॉरेस्ट को पार्टी नहीं बनाया गया और फॉरेस्ट के जमीन को डी दया भाई ने स्वयं का जमीन क्लेम करके और अर्बन डेवलपमेंट मिनिस्ट्री और थाने म्युनिसिपल कॉर्पोरेशन से टीडीआर मांगा और 2800 करोड़ का टीडीआर उन्होंने ले लिया. इसी मैटर को हम लोगों ने सुप्रीम कोर्ट में चैलेंज किया है थ्रू स्पेशल लीव पिटिशंस. किया है कि ये फिर से रिव्यू होना चाहिए. इस पे फॉरेस्ट की जमीन फॉरेस्ट को वापस मिलनी चाहिए. इस पर किसी भी तरह का टीडीआर किसी प्राइवेट आदमी को नहीं मिलना चाहिए, क्योंकि ये फॉरेस्ट डिपार्टमेंट का जमीन है. ठाण्यातल्या टीडीआर घोटाळा प्रकरणावर वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. डी दायाभाई अँड कंपनीला दिलेल्या टीडीआर प्रकरणी दोषी कोण असा सवाल वनमंत्र्यांनी ठाणे पालिका प्रशासनाला विचारलेला आहे. ठाणे पालिका आयुक्तांनी लक्ष न घातल्याचा नाईक यांनी गंभीर आरोप देखील केलाय. टीडीआरचा भार ठाण्यातल्या रहिवाशांवर का? इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उद्यानाचा टीडीआर कसा काय दिला, असं म्हणत गणेश नाईक यांनी ठाणे पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे. दरम्यान टीडीआर प्रकरणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वनमंत्री गणेश नाईक यांचा मुद्दा खोडून काढलाय. त्या पद्धतीनं तो टीडीआर दिला गेला, तो माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिला गेला. त्याच वेळेस जर वन खातं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं होतं, म्हणजे दावा त्यांनी दाखल केला होता कारण असता, तर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी सांगितलं, मी वन खात्याच्या लोकांशी वारंवार सांगत होतो, बोलत होतो की तुम्ही आपलं प्रतिज्ञापत्र सादर करा, आमचा हक्क आहे असं तुम्ही त्या ठिकाणी सांगा कोर्टाला. परंतु त्यावेळेस दाखल न केल्यामुळे कोर्टानं एकतर्फी ऑर्डर केली आणि तो टीडीआर दिला गेला. आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या काही सुखसुविधा आहे, पाणी आहे, कचरा आहे, रस्ते आहे किंवा इतर काही ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्यावर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे. आताही जर ते कोर्टामध्ये गेल्याने कोर्टानं जर तशा सूचना केल्या तर खूप आनंद होईल. दयाभाई आणि कंपनी या लोकांनी महसूल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला कन्व्हिन्स केलं किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्यांनी तिथून ऑर्डर घेतली की या लोकांना टीडीआर द्यावा. ती ऑर्डर महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली. आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही आणि म्हणून ती डायाभाई आणि कंपनी, काही ठिकाणी डायाभाई आहे, काही ठिकाणी डायाभाई आणि कंपनी, म्हणजे थोडंसं कन्फ्युजन करण्याचा तो प्रकार आहे. जरा तुम्ही जरा तपशील जरा अधिक तपासून घ्या. ठाण्यातल्या टीडीआर प्रकरणात वन खातं सुप्रीम कोर्टात का गेलं नाही? स्थानिक नागरिक कोर्टात जातात पण वन खातं जात नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केलेलं आहे. अशा प्रकारचा टीडीआर देताच कामा नये. पण त्यांनी एक बेसिक चूक केली. माझे संबंध त्यांच्याबरोबर आहेत, त्यामुळे मी त्यांना तिथल्या तिथे काय बोलायला गेलो नाही. पण ते असं बोलले की नवी मुंबईचे काही एनजीओ ह्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये जाणार आहे. इथे ते चुकले. आम्ही त्या जनता दरबारमध्ये आलेलो एका वनमंत्र्यासाठी. त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं की वनमंत्री किंवा वन खातं सुप्रीम कोर्टमध्ये का गेलं नाही, हा पहिला मुद्दा. म्हणजे वनमंत्री आहात तुम्ही म्हणता की तुमचा स्टान्स बरोबर आहे. तुम्ही म्हणता वाशीचे काही लोक कोर्टात जाणार आहेत, तुम्ही म्हणता तुम्ही पण कोर्टात जा, पण वन खातं जाणार नाही. म्हणजे मला हे काय कळलंच नाही काय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.